हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत 1.3 द वाइल्ड बोर अँड द फॉक्स. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared, but the boar did not pay any attention to him. He kept right on his work. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक छोटीशी स्टोरी आहे. त्याच्यामध्ये द वाइल्ड बोर मीन्स रानटी डुक्कर अँड द फॉक्स मीन्स कोल्हा. एके दिवशी एक रानटी डुक्कर टस्क मीन्स आपले दात, अंकुशीदार दात, शार्पनिंग मीन्स शार्प करत होता. एका झाडाच्या बुंध्यावर, बार्क मीन्स झाडाचा बुंधा, आणि त्याच्यावरती तो आपले अंकुशीदार दात जे आहेत ते शार्प करण्याचं काम करत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो ते काम अतिशय काळजीपूर्वकरित्या करत होता. आणि त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. त्याने पाहिलं की हे रानटी डुक्कर काहीतरी करत आहे, तर त्याने ठरवलं की आपण याला थोडंसं खिजवूया. When he saw the wild boar, he decided to tease him. थोडंसं चिडवण्यासाठी त्याने विचार मनात आणला की आपण थोडंसं त्याला चिडवूया. He began to walk around the trees, looking left and right and up and down. आणि तो उगीचच झाडाच्या भोवती इकडे तिकडे पाहू लागला, फिरू लागला, खाली वरी इकडे तिकडे पाहू लागला. He also began to act as if he was really scared. तो असं ॲक्टिंग करू लागला की तो खूप घाबरलेला आहे. But the boar did not pay any attention to him. परंतु ते रानटी डुक्कर त्याच्याकडे थोडंही लक्ष दिलं नाही. तो त्याचं काम अतिशय काळजीपूर्वक करतच राहिला. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." मी खूप वेळ झाला शोधत आहे. अखेरीस कोल्हा त्याला म्हणाला, मी खूप वेळचं बघत आहे, इथं तर कुठलाही शत्रू वगैरे काही दिसत नाहीये. मग तू हे का करत आहेस? ट्रू, रिप्लाइड द बोर. पहा, बोर काय रिप्लाय करतो? खरं आहे. जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर, बट वेन इट रिअली कम्स देअर ओंट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. पहा, रानटी डुक्कर काय म्हणते? खरं आहे की आत्ता कुठलंही शत्रू किंवा कुठलीही भीती मला नाही आहे सध्या, परंतु जेव्हा माझ्यावर खरोखर संकट येईल त्यावेळी मला माझे दात अंकुशदार करण्यासाठी वेळ मिळेल का? नाही. शत्रू समोर असताना मला माझ्या दातांना शार्प करण्यासाठी वेळ मिळेल का? तर नाही मिळणार. मग याच्यासाठी मला हे माझे शस्त्र अगोदरच धारदार तयार करून ठेवावे लागतील.
तेव्हाच मी संकटाच्या वेळी त्याचा वापर करू शकेन. The story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. So, moral of the story is, तुम्हाला संकटाच्या वेळी कुठलाही प्रयत्न करत असाल तुम्ही तर तो निष्फळ ठरणार आहे. संकट येण्याच्या अगोदरच तुम्ही त्या पूर्वतयारीनिशी असणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे ही एक छोटीशी स्टोरी होती.